माझे मित्र आणि थोर शिक्षण तज्ञ श्रीयुत पी.ए. इनामदारजी, त्यांच्याबरोबर काम करत असलेले श्रीयुत लतीफ मखदूमजी, डॉक्टर इकबाल मिन्नेजी, ज्यांनी ए.के. शेख साहेब सुंदर भाषण केलं आणि आपले ठराव मंजूर करून घेतले ते डॉक्टर ए.के. शेखजी, श्री गुलाम शेख नाशिकवरून आलेत मुद्दाम ते, त्याच्यानंतर आमचे मीर इसाक शेखजी, आमच्या भगिनी नूरजहान शेखजी, श्रीयुत महबूब शेखजी, काजीजी आणि प्रेक्षकात बसलेले श्रीयुत आमचे सोनवणेजी आणि आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः 12व्या अधिवेशनातील सर्व सहभागी आणि त्यांचे पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। 1990 नंतर जे पहिलं अधिवेशन सोलापुरात झालं, डॉक्टर नदाफ आणि बेनूर होते त्या पहिल्या अधिवेशनाला, त्यानंतर इथे आज 2019ला 12वं अधिवेशन होत आहे। मधल्या काळामध्ये आपण का दरवर्षी घेतलं नाही, हा एक विचार करण्यासारखा भाग आहे। याचं कारण असं की कुठेतरी आम्ही कमी पडतो, तुम्हाला सहयोग देणारेही कमी पडतो आहोत। मी आता इथे येत असताना विचार करत होतो कि मुस्लिम मराठी साहित्य सम्मेलन, ये तो यहाँ उर्दू और हिंदी में चला होगा, पण इथं वेगळंच आहे। इथं सर्व काही मराठीतून चाललेलं आहे आणि म्हणून ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे की बाहेर जो गैरसमज आहे की मुस्लिम मराठी साहित्य संमेलन मायनॉरिटीचे लोक भरवतात, ते उर्दूमध्येच बोलत असतील, अशा प्रकारचा ज्या गैरसमज आहे त्याला हे चोख उत्तर देण्याचं काम तुम्ही भारतीय म्हणून आणि मराठी भूमीचे नेतृत्व करणारे म्हणून जे करता आहात, याबद्दलही तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की हे इथूनही यावं लागतं, त्याशिवाय होत नाही। श्रीयुत पी.ए. इनामदार बोलत होते, खरं म्हणजे ते आणखी थोडा वेळ बोलतील असं मला वाटलं होतं की एक शिक्षण तज्ञ, त्या ह्या शिक्षण तज्ञाला नेहमी भविष्याचं दिसत असतं पुढे काय होणार आहे, आणि म्हणून जी राष्ट्रीय पॉलिसी आमची ठरत असते शासनामध्ये, ती अशा विचारवंतांचे सगळे कॉन्फरन्सेस घेऊनच ठरत असते की ते जेवढं दूरदृष्टीनं बघतात तेवढं सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना बघता येत नाही। इनामदार साहेबांनी सांगितलं की परिस्थितीशी आम्ही टक्कर देऊन इथं आलो, तीही सरकारी नोकरीत होते आणि ती नोकरी करत असताना ही संस्थेची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि केवढं मोठं साम्राज्य उभं केलं इथं। ही काही साधी गोष्ट नव्हती। माणसाला तळमळ असल्याशिवाय, अंतःकरणातून कुठलाही विषय आल्याशिवाय ही सगळी गोष्टी होत नाही। एन्व्हायरमेंट पासून ते त्यांनी मला आत्ता दाखवलं, ते सगळे आमच्या मोबाईलमध्ये मोबाईल फेकून देऊन तोडला तरी इथली मुलं जोडतात आणि तीही झोपडपट्टीमधली मुलं जोडतात। हे खरं शिक्षण आहे। आम्ही सगळे फळ्यावरून शिकलो, पण नवीन समाजामध्ये नवीन काय येतं त्याप्रमाणे तुम्ही जाणार की नाही, आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून हे कॉलेज आणि हा परिसर हा अग्रेसर आहे। कारण मी अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये जातो, डीम युनिव्हर्सिटीमध्ये जातो
पण एक मायनॉरिटीमध्ये माणसाने उभं केलेलं एक भव्य अशा प्रकारची वास्तू, आणि त्या वास्तूमध्ये नुसत्या इमारती नाहीत, त्या वास्तूमध्ये भविष्य घडवणारी आणि देश घडवणारी नवीन नेतृत्वाची पिढी उभी करण्याचं काम ते इथे करतात. ही साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून P.A. इनामदार साहेब आणि मी दोघेही आम्ही सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकलो. मी 64ला बाहेर पडलो आणि ते 65ला तिथं आले. ते 73 वर्षाचे आहेत, मी 78 वर्षाचा आहे. थोडा फरक आहे, पण अजून आम्ही दोघेही जवानच वाटतो. आणि इनामदार साहेबांच्याकडे बघितलं आणि त्यांची भाषा जर बघितली तर कोण म्हणेल त्यांना ते मुस्लिम आहेत म्हणून. ते पक्के कोकणस्थ वाटतात, पक्के कोकणस्थ. पण ते कोकणस्थपणा टिकवण्यासाठी, दाखवण्याकरता त्यांनी श्रम घेतलेले आहेत. हे उगीच येत नाही. मराठी, शुद्ध मराठी यावी म्हणून त्याच्याकरता रात्रंदिवस त्यांनी श्रम घेतले असतील. कॉलेजमधल्या शिक्षणामध्ये होतं, थोडंसं मिळतं ज्ञान, पण त्याच्या पुढच्या काळामध्ये मला पुण्यात राहायचं असेल तर मला पुण्याची भाषा अवगत झाली पाहिजे, आणि ती करण्याकरता म्हणून मराठीची नितांत गरज आहे, आणि ती नेतृत्व त्यांनी मिळवलं. त्यांचं हे ज्वलंत उदाहरण आहे विद्यार्थ्यांच्या पुढे. आणि म्हणून आजच्या ह्या 12व्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष आहेत. स्वागताध्यक्ष पदाचे त्यांनी भाषण त्यावेळेस केलं असेल, आणि आज निरोप समारंभ देताना देखील अतिशय महत्त्वाचे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. आणि त्या मुद्द्यामुळे नव्या पिढीपुढे आजचं शिक्षण कसं राहणार आहे, आम्हाला काय करायचं आहे, मराठी उर्दू साहित्य संमेलनाने काय केलं पाहिजे याची त्यांनी दिशा दिलेली आहे. माणसं जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीत, कल्पना देत नाहीत, तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे 90 पासून सुरू झालं, आणि 90च्या नंतर परिस्थितीने काही होऊ शकलं नाही. पण श्रीयुत सोनवणेंच्या सारखे, आमचे बेन्नूर सारखे प्राध्यापक, बेन्नूर सारखे डॉक्टर नदाफांच्या सारखे सहकारी, त्यांनी आग्रहाने भूमिका घेतली आणि हे काम पुढे नेलं पाहिजे असं त्यांचं मत केलं. प्रोफेसर बेन्नूर ते आणि मी कोर्टात काम करत होतो दोघी. तेही क्लार्क होते, मी क्लार्क होतो. पण मी चुकीच्या रस्त्याकडे गेलो, पोलीस ऑफिसर झालो, आणि ते विद्वान प्रोफेसर झाले. बुद्धिमत्तेची आणि तुमची ही कंपॅरिझन करता येत नाही. तो एक आमच्याबरोबरचा सहकारी, पण एक थोर विचारवंत झाला. आज काही लोकांना त्यांचे विचार पटत नसतील, पण मला पूर्ण खात्री आहे की आणखी काही वर्ष गेली की असा एक आमच्या मराठी माणूस, बेन्नूर नावाचा मराठी माणूस, त्यांनी एवढं सुरेख लिहून ठेवलेलं आहे, आणि ते आमच्या ह्या काळामध्ये फार उपयुक्त होत आहे याचा विचार करणारी नवी पिढी तयार होईल. बेन्नूर आणि इथं मीर इसाक शेख साहेबांनी त्यांनी 4 खलिफाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे पैगंबर, आणि त्याचं प्रकाशन मीच केलेलं आहे. आणि मी ते पूर्णपणाने अबूबकर साहेबांच्या पासून ते अलीच्या पर्यंत, आणि मी त्यांना नेहमी सांगत असतो की ते पुस्तक फार उपयुक्त आहे. त्यांनी 4च खलिफा निवडले, पण ते अतिशय महत्त्वाचे निवडले, आणि त्यामध्ये त्या 4
त्यांचं सगळं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आज आमच्या ह्या डॉक्टर बेन्नूरांनी आणखी एक सुरेख पुस्तक लिहिलेलं आहे की आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंत, आणि त्यामध्ये आमच्या याच्यापासून मौलाना मुमताज अली खान पासून मौलाना उस्मानी, मौलाना मंगलोरी, मौलाना बरकतुल्ला, हुसैन अहमद, मौलाना झाकीर हुसेन, आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाचे राष्ट्रपती, ते त्याच्यानंतर खुंदगिरी, मोहीन शकील आणि शेवटी डॉक्टर रफीक झकेरिया, ह्या विद्वानांची मांदियाळी त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेली आहे. आणि मी ते पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे डॉक्टर रफीक झकेरिया एक थोर विचारवंत, आमच्यातले, आमच्याबरोबर कॅबिनेट मिनिस्टर होते, पण आम्ही देखील इनामदार साहेब त्यांना ओळखू शकलो नाही की एवढा मोठा तो माणूस होता. आम्ही काय करू शकलो नाही, महाराष्ट्रातली माणसं सुद्धा. पण मी त्यांच्या एका पुस्तकाला हजर होतो, प्रकाशनाला. मी पाहुणा होतो आणि त्यावेळेचे आमच्या युनोमधले सेक्रेटरी, आमचे MP त्या पुस्तकाचं प्रकाशनाला आले होते. आणि कशावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं? हू डिवायडेड इंडिया. तुम्ही वाचलं असेल तुमच्यापैकी काही लोकांनी. आणि हू डिवायडेड इंडिया त्यांनी बॅरिस्टर जिनावर एवढी प्रखर टीका त्यामध्ये केलेली होती. मला आश्चर्य वाटलं त्यावेळेस. मी तर अतिशय त्यांच्या कॉलेजच्या फंक्शनला मी तिथं जायचा, औरंगाबादला जायचा, पण त्यावेळेस मी काही एवढं एक विचारवंत म्हणून मी त्यांच्याशी बोलत नव्हतो. पण माझा जसा जसा मी दिल्लीला गेलो तसं तसं ह्या माणसाच्या विषयी एवढं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, ह्या केवढा माणूस आमच्या देशामध्ये होऊन गेला. पण आम्ही बऱ्याच वेळेस असं दुर्लक्ष करण्याचं काम करतो. जेव्हा आहे तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि गेल्यानंतर माणसाची पूजा होते. त्यापैकी आमचे डॉक्टर रफीक झकेरिया एक आहे, त्यापैकी एक आमचे डॉक्टर बेन्नूर आहे. ह्या सगळ्या मी आत्ता जी नावं वाचून दाखवली, हे विचारवंत हे नुसतेच उर्दू आणि आपल्या धर्माचे वेडे नव्हते, फारसीचे वेडे नव्हते, अरबीचे वेडे नव्हते, पण आधुनिक भारतामध्ये ज्याचा उल्लेख 1950च्या नंतर त्यांनी केला, त्याच्या अगोदरच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये हे सगळे विचारवंत दृष्टी ठेवून होते की उद्या आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि म्हणून अनेकांनी धर्मपंडितांशी सुद्धा भांडण केलं. या सगळ्या धर्मपंडितांनी तुम्ही करता हे चुकीचं आहे म्हणून सांगितलं. त्यांनी झाकीर हुसेननी, आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी शिक्षणाचं क्षेत्र त्यांनी निवडलं, पण धर्मवेडेपणा घेऊन त्यांनी काम केलं नाही. ते जिनावरही त्यांनी टीका केली, मंगलोरीनेही टीका केली जिनावर जबरदस्तपणानं. द्विराष्ट्राची भूमिका त्यांनी स्वीकारली नाही. आम्ही भारतात आम्ही जन्मलो नसलो तरी त्यावेळेस अनडिवायडेड आमचा हिंदुस्थान होता. पण भारतामध्ये जी चळवळ उभी राहिली आणि भारताने जी भूमिका घेतली त्याच्याविषयी ही केवढी आत्मीयता होती. यातले बरेचसे लोक इंग्लंड, अमेरिका, तुर्क यामध्ये शिकलेले होते आणि तिथून हा सगळा कारभार आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा ते कारभार करत होते. आणि तो लढा करत असताना एक असा कोणी त्यामध्ये हे सगळे विचारवंत यांनी कधी असा काही प्रचार केला नाही कि हम इस्लामवादी है तो इस्लाम के सिवा दुसरा कुछ नाही. सगळ्यात महत्त्वाचा सर्वधर्म समभाव त्यांनी मांडलेला आहे. आणि कुराणामध्ये सुद्धा आहे. मी ते बारीकपणाने जरा बघत होतो तिथं. मी हल्ली अजून मी थोडंसं मला कळतंय, पण अजून
जास्त मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की मोहम्मद पैगंबरांनी हे सांगितलंय आपल्याला सर्व धर्म समभावाचं, पण आम्ही काही मंडळी त्याला वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळ्यात इंटरप्रिटेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. मी तर नेहमीच म्हणत असतो की धर्मशास्त्र ही जसा समाज बदलतो तसा नव्याने त्याचं इंटरप्रिटेशन बदललं पाहिजे, ह्या मताचं मी आहे. पण आपण बदलू शकत नाही, समाज एवढ्या ड्रॅस्टिकली कधी बदलू शकत नाही. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत जातो. आणि त्यामुळे अशा संमेलनातून नुसत्या धार्मिक भावनेचा विचार करणं अतिशय चूक आहे, अशी भूमिका अशा संमेलनातून मांडली जाते. याचंही फार मोठं तुम्हाला कौतुक केलं पाहिजे की ही जी आमच्या आम्ही भारतामधले आहोत, या भूमीमधले आहोत, इथंच आम्ही जन्मलो आणि इथंच आम्हाला मरायचं आहे. आणि इथंच मरायचं आहे तर त्या संस्कृती, तिथले विचार, तिथलं शिक्षण, तिथले व्यवहार, तिथली आर्थिकता याच्याशी आम्ही निगडीत असणं अतिशय गरजेचं आहे. पण विपर्यस्त अशा प्रकारची भूमिका काही मंडळी घेतात. कालच मी मारवाडी समाजाच्या पुरस्काराला गेलो होतो. UGCचे आपले डॉक्टर थोरात यांना तो पुरस्कार मिळाला 5 लाखाचा. एक अतिशय विद्वान माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 5 लाखाचा पुरस्कार होता. मी म्हणालो की एकेकाळी हे मारवाडी लोक जे आहेत ते गरिबांची पिळवणूक करणारे अशा प्रकारचे लोक त्यांच्यावर टीका करायचे, पण हे लोक लोटा आणि खांद्यावर टावेल घेऊन इथं आले. भारत ही आपली भूमी, महाराष्ट्र ही आपली भूमी आहे असं समजून केलं त्यांनी काम. आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा मिळवला आणि त्या पैशाचा सदुपयोग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी विचार इनामदार साहेबांनी मांडला त्या विचाराच्या पुरस्काराकरता म्हणून 5 लाख रुपये दरवर्षी ते देतात. त्याचं मी अभिनंदन केलं की कष्टामध्ये करून आलेले लोक त्यांनी एवढी संपत्ती कमवली आणि पैसे कशाकरता दिले तर ह्या पुरस्काराकरता. पण काल ते प्रेसमध्ये आलं, बोले सुशील कुमार शिंदेने तो गरिबांची छळवणूक करणारे मारवाडी आहेत म्हणून सांगितलं आणि तेवढंच हेडलाईन. खालचं काय आलंच नाही. विकृत प्रवृत्तीची माणसं जेव्हा समाजामध्ये काम करतात तेच तुमच्यामध्ये घडतं. संपूर्ण जे आलंय ते द्यायचं नाही, मधली एखादी दुसरी लाईन द्यायची आणि त्याच्याने खळबळ माजून द्यायची. पण सुदैवानं मी करेक्ट करून दिलं आणि ज्यांनी कुठे ते केलेलं होतं त्याच्यावर आता ॲक्शन घेणं चालू आहे. ती मारली तर त्याला तसं थोबाडात मारू काय मी? मिठी मारणं शक्य आहे. जे काय आपल्याला आम्ही तत्वाने भांडणारी माणसं आहोत, सर्वधर्मवाले माणसं आहोत. धर्माच्या नावावर राज्य करणाऱ्या माणसाचे आमचं कधी जमू शकणार नाहीये, आयुष्यभर जमू शकणार नाही. पण समाजामध्ये अशी विकृती भूमिका मांडणारे लोक तयार असतात सदैव, आणि म्हणून त्याची फार लक्ष ठेवलं पाहिजे. हे तसं साहित्याचं ह्या कामामध्ये अनेक तुमच्यावरही अन्याय झालेले आहे आणि कितीतरी प्रतियश मोठे साहित्यिक ह्या मुस्लिम मराठी लेखकांच्यावर आणि विशेषतः उर्दू लेखकांच्यावर, मुस्लिम लेखकांच्यावर त्यांनी अन्याय झालेला आहे. जसा दलितांच्या लेखणीवर अन्याय झाला, कुठे होते 60च्या अगोदर काय स्वातंत्र्य होतं त्या लेखणीला दलितांच्या. अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यांनी हे जे सगळे लेख लिखले, पुस्तकं लिहिली, त्यांना देखील छळण्यात आलं. आणि म्हणून हा प्रोसेस आहे, हे जास्त वेळ टिकणार नाही. कुणी असं समजत असेल की हे टिकेल, जसा काळ जाईल तसा हळूहळू हे सगळं निघून जाईल. आणि आता डॉक्टर इनामदार साहेबांनी जे सांगितलं की हे आता तुमच्या एका कॉम्प्युटरमध्ये तुमचं ऑफिस असणार आहे, चालता बोलता. आपल्याकडे तर केवढे एवढे सर्व्हिस सेंटर्स आहेत, अमेरिकेचं सगळं काम इथं बसून ते करतात, पटपट पट बटन दाबून. थांबलं पाहिजे का अजूनच्या वेळ? तर हे आपण सगळ्यांनी जी भूमिका मांडली ह्या संमेलनामधून ती प्रामुख्यानं आपण स्वीकारली पाहिजे. डॉक्टर मिन्नेनं, इक्बाल मिन्नेनं मी त्यांच्या शेर गझल वगैरे ऐकतो, डॉक्टर शेख साहेबांचे ते पनवेलचे आहेत, त्यांचे मी कधी कधी गझल ऐकतो. इथल्याही काही इथं न येणारे लोक त्यांच्याही गझल, इलाही जमादारांची गझल ऐकतो, वाचतो. आमचे राजन त्यांचेही मी वाचत असतो. मुस्लिम असून आमचे मुझफ्फर हुसेन केवढं सुरेख लिहितात ते बातम्या वगैरे. तर ही सगळी जातीने मुसलमान असणारी माणसं महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी तर असं म्हणेन की मराठीवर एवढं प्रेम करून ते हे सगळं लिहितात. राजन खान, मगाशी खान नाव आठवलं नाही म्हणून, पण कॉन्ट्रिब्युशन एवढी मोठी आहे. संमेलनाला काही लोक येतील, काही न येतील, त्याची पर्वाही तुम्ही करत नाही. याविषयी चांगला आहे की कुणाला संमेलन आवडतं, कुणाला आवडत नाही, पण आपण आपलं काम जे जागल्याचं काम करायचं आहे, यू आर टॉर्च बेरर, आणि तो लाईट घेऊन तुम्हाला हे निघावं लागणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या ह्या सगळ्यांची मी थोडीशी भाषणं वाचलेली आहेत पूर्वी. अलीकडच्या काळामधल्या मला प्रोफेसर आमचे मीर इसाक दोस्त आहेत आमचे, जरा काय असलं असं की मी त्यांना लगेच फोन करतो, मग ते आणून देत असतात. आजही आणून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उशीर झाला होता, त्यामुळे एवढ्यात वाचू शकत नाही. की हळूहळू आता आमचेही वय परतवे, जरा डोळ्याला थोडा त्रास होतो, पण डोळ्याला त्रास होतो, शरीराला त्रास होतो म्हणून गप्प बसणं हा आमचा धर्म नाही. त्यांनी सांगितलं इट्स माय ड्युटी. आणि ड्युटी कशी, तर सातत्यानं तुम्हाला सहयोग करत राहणं आणि आपलं योगदान देत राहणं. त्यांचं नाव PA इनामदार आहे. PA म्हणजे पर्सनल असिस्टंट. उनका नाम है PA ते शॉर्ट फॉर्म करतात, पण PA म्हणजे पर्सनल असिस्टंट. ते कुणाचा असिस्टंट देतात, ते ह्या देशातल्या नव्या पिढीला उभारण्याचा असिस्टंट देतात. आणि म्हणून मला PA इनामदार साहेब नेहमीच आवडतात की एक सोज्वळ सज्जन अशा प्रकारचा आमचा मित्र. कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, पुढे पुढे नाही. मंत्री आला म्हणजे त्याच्या पुढे पुढे हेही त्यांच्याकडे नाही. मी गृहमंत्री होतो, संसदेचा लीडर होतो, तरी ती कधी पुढे पुढे नाही. आय जैसी हमारी दोस्ती थी वैसी रहेंगी. हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशीच माणसं आयुष्यामध्ये काहीतरी करून जातात. कोण विसरणार आहे तुम्हाला इनामदार साहेब? तुम्ही जे काम उभं केलेलं आहे, 1000 वर्ष इथला विद्यार्थी तुमची आठवण काढत राहील. आणि तुम्ही संस्था जी उभी केली, जे शिक्षण दिलं आणि ज्या तऱ्हेनं दूरदृष्टी ठेवून काम केलं, त्याची आठवण ठेवत राहील. इतकंच नव्हे तर शिक्षणाच्या बरोबर शिक्षण क्षेत्राशी
संबंधित असणारी संमेलनं त्यालाही योगदान देणं. ते शेख साहेब म्हणत होते की आम्हाला जेवण चांगलं दिलं वगैरे, ह्यालाही दानच लागते हो. ते म्हणाले काल पुरी भाजी काल पुरणपोळी दिली त्यांनी, आता मुस्लिम इन्स्टिट्यूटमध्ये पुरणपोळी, यहाँ तो वो चाहिए ना. पण त्यांनी नाही केलं. ते तिथली जी संस्कृती आहे त्याप्रमाणे त्यांनी जेवण दिलं. तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही करताच आहात, पण माझ्या पुण्याची जी संस्कृती आहे तेच जेवण मी देणार, हे बहुत बड़ी बात है. आणि म्हणून आज मी आपण मला चांगल्या ह्या संमेलनाला बोलावलं. आणि हे खरं तुमचं संमेलन हे 12वं संमेलन जे आहे ते पुनरुज्जीवन करण्याकरता आहे असं मला वाटतं. इट्स ए रिनायझन्स करण्याकरता आहे. आणि ज्या संस्थेमध्ये तुम्ही आलात ती संस्था अशीच रिनायझन्स करून उभी राहिलेली आहे. आणि म्हणून तुमच्या पुढे हे पुनरुज्जीवनाची हे संमेलन तुम्ही असेच मोठे होत राहा आणि मराठी भाषेवर नितांतपणाने प्रेम करत राहू. आपल्या ह्या मातृभूमीची भाषा आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही जे काम करतात हे राष्ट्रीय काम आहे. आणि मराठीला एक अभिमानास्पद आहे. मराठी असे आमुची माय बोली, जरी आज ती राष्ट्रभाषा नसे तरी ऐश्वर्या माऊलीला असे. आणि त्या ऐश्वर्या असलेल्या माऊलीला तुम्ही जे योगदान देता मायनॉरिटीमधले लोक, ही एक अभूतपूर्व अशा प्रकारची कार्यशैली आहे. त्याला मी नमन करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.